आजचा खास व्लॉग आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या रात्रीवर म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा। या दिवशी असं म्हणतात की जो जागा तो भाग्यवान। हाय, मी ऐश्वर्या, वेलकम बॅक टू युअर चॅनल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सगळे एकत्र जमलो होतो आपल्या कोजागिरी सेलिब्रेशनसाठी। आणि खरं सांगायचं तर सगळे एकत्र आले की मन अगदी छान भरून जातं आनंदाने। यावर्षीचा आमचा मेन्यू ठरलेला होता बटाटा वडा आणि मटकीचा कट रस्सा। त्यासाठी आदल्या रात्री छोटीशी मीटिंग सुद्धा झालेली होती आणि मग त्यानुसार सकाळपासूनच सगळेजण तयारीलाही लागले होते। सगळ्यांनी आपापली कामं वाटूनही घेतलेली होती। त्याचप्रमाणे कोणी वरती रांगोळी काढून सडा काढून सगळं स्वच्छ केलेलं होतं टेरेस आणि खाली सगळ्यांची जेवणाची तयारीही चालली होती। मात्र या सगळ्यामध्ये आमच्या शेंडेफळाची फारच सगळीकडे लुडबुड चाललेली होती। सगळ्यांना फार क्यूटही वाटत होती ती। मग थोड्या वेळाने आमची आजीसुद्धा टेरेसवर आली होती आणि ती आल्यानंतर सगळ्यांनी मग चंद्राची पूजा करायला सुरुवात केली एकामागून एक। ती शांत चांदणी, थंड वारा आणि घरच्यांच्या हास्याने भरलेलं वातावरण खरंच एकदम परफेक्ट कोजागिरी नाईट होती। खाली धर, खाली दीदी जरा खाली बाळा जरा खाली धर। नमस्कार करा की वळलं नाही चंद्रा त्याने केला तू कर। सगळ्यांची पूजा होईपर्यंत थोडा उशीरच झाला होता, म्हणून मग सगळ्यांनी जेवणाची पंगत मांडली। गरमागरम वडापाव, मटकीचा रस्सा असं सगळ्यांनी छान मस्त जेवण एन्जॉय केलं। आणि मग शेवटी आपल्या कोजागिरीची खासियत म्हणजेच मसाले दूध। सगळ्यांनी एकत्र बसून छान मसाले दूध एन्जॉय केलं, जुन्या आठवणी शेअर केल्या आणि मग अशाच गप्पा गोष्टी करत छान रात्र संपली आणि मग आम्ही आपापल्या घरी जायला निघालो। दॅट्स हाऊ वी सेलिब्रेटेड आवर डे। हा होता आमच्या कोजागिरीचा गोडसा सेलिब्रेशन व्लॉग। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ। टिल देन बाय।